नमस्कार, मी दत्ता कानवटे. मी सध्या आलेलो आहे अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातल्या अत्यंत दुर्गम असलेल्या रुई पठार या गावामध्ये. रुई पठार हे महाराष्ट्रातलं अत्यंत दुर्गम गाव मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हे गाव येतं आणि या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत मी आलो. जिल्हा परिषद शाळेंची अवस्था जी आहे ती सध्या हालाकीची बनत चाललेली आहे. इथं बघा आपल्यासमोर आता बोर्ड आहे, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा रुई पठार पंचायत समिती चिखलदरा. याची स्थापना 1966 सालातली, म्हणजे 1966 साली ही शाळा सुरू झाली होती. आणि ही आजही एक शिक्षकी शाळा आहे. एक ही टीचर है ना? पहले कितने थे? पहले दो थे, अभी एक ही है. एक ही है. अभी एक आने के पर ज्वाइन होने के. ठीक आहे, आप आइए अंदर. तर आता ही शाळा बघा, हा शाळेचा दरवाजा आहे आणि मध्ये हे सगळे मुलं बसलेली आहेत. नमस्कार. अच्छा, वाह वाह वाह, थैंक यू. बैठो. काय नाव बेटा तुझं? तेजस्विनी. काय? तेजस्विनी. तेजस्विनी. पप्पाचं? अशोक कासदेकर. कासदेकर. कितवीत आहेस तू? तिसरी. आणि तुझं नाव का बाई? वैशाली. पप्पाचं? गणेश. पूर्ण? पुन्हा वैशाली गणेश जामुनकर. जामुनकर. आणि गाव? रुई पठार. आणि कितवीला आहेस तू? तिसरी. तू पण तिसरीत? तू पण तिसरीत? अच्छा. कितवीपर्यंत शाळा आहे मॅडम? चौथीपर्यंत. मग हे पहिलीपासून चौथीचे विद्यार्थी नाहीत का? आहे. कोणता? एक दोन्ही साहेब पण एकाला ताप आहे म्हणते घरी. आणि एकच आहे का? कोण चौथीतला? उठा बरं. आलं तर काढ. अच्छा. आणि तो अलीकडला तू कितवीत आहेस बेटा? तिसरी झाली. तो तिसरीत आहे. आणि दुसरीतले किती आहेत विद्यार्थी? दुसरी कितने आहे काढ रे. अच्छा, चारी. दुसरीत. पाचवी. बर बर. आणि गुरुजी कुठे गेले तुमचे? ऑनलाईन करायला. काय कोणतं ऑनलाईन करायला गेले? सांगितलं नाही पर ऑनलाईन करायला गेले मला. काय नाव आहे गुरुजींचं तुमच्या? पठाण सर. पठाण सर. महिन्यातून किती वेळा जातात ऑनलाईन करायला? आजच गेले ते. बर. आणि मग तुम्ही काय करता इकडे? आज गेले म्हणून मी आज शिकवतास. आणि रोज काय करता मग? मी घरीच राहते. घरीच राहता. हो. तुमचं काय झालं शिक्षण? 12वी केला ते घरी. आणि कुठून केली 12वी तुम्ही? हातरू. हातरूड. हो. हातरूडला 12वी पर्यंत शाळा? हो. त्या आश्रम शाळेत होता नाही, का? आश्रम शाळेत नाही. जाऊन येऊन केलं का? हो, आपलं अच्छा. आणि मग सर महिन्यातून किती वेळा जातात? गावात हे पठाण सर महिन्यातून किती वेळा जातात ऑनलाईन करायला? एकच पण दिला आता आजच दिला. आणि मग थांबते का? हो. बर. तुझं नाव काय बेटा? राजवीर. राजवीर. पप्पाचं? राजू. बर. तुम्हाला शिकवायला कोणते सर आहेत? पठाण सर. पठाण सर आहेत का? किती दिवस झालं नाही आले पठाण सर? किती दिवस झालं पठाण सर नाहीत? इकडे बघ माझ्याकडे. पठाण सर किती दिवस झाले नाही आले शाळेत? 4 दिवस. हा, तू सांग रे बेटा, गुरुजी किती दिवस झाले नाही आले? पठाण. पठाण. पठाण सर किती दिवस झाले शाळेत आले नाहीत? बरं, तू सांग बाई, सर कुठे गेलेत? पठाण सर. पठाण सर. कुठे गेलेत सर? आज नाहीत का सर? हा, कधीच येत नाहीत सर? सर येतात का नाही येतात? येतात. कधी येतात? काही येतच नाहीत? येतात की नाही? येतात का ग बाई? सर येतात का? येतात? कधी येतात? बर, तू उठ बरं. हा, 1 2 म्हण. कितपर्यंत येतात तुला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बर. हे कुणी शिकवलं तुला, सरांनी की मॅडमनी? मॅडमने शिकवलं. हा. हा, हो ना.
मग सरांनी काय शिकवलंय? शिक तर ही अशी शाळा आहे आदिवासी भागातली आणि या शाळांची अशी अवस्था की इथे जे नेमणुकीला शिक्षक असतात ते शाळेत येत नाहीत. असाच रिॲलिटी चेक मागे सुद्धा मी एकदा केला होता, तिथं सुद्धा शिक्षक गैरहजर होते आणि ही आज लाईव्ह शाळा भेटलेली आहे की इथं सुद्धा शिक्षक गैरहजर आहेत. मात्र या गावातल्या शिकलेल्या ज्या काही मुली असतात त्यांना स्वतःच्या पगारातला काही हिस्सा द्यायचा आणि त्यांना शाळेत शिकवायला लावायचं आणि स्वतः मात्र गायब व्हायचं, अशी परिस्थिती आहे. सरकारने आता खरं तर आज शिक्षक नाहीत, मुलं सत्य सांगत नाहीत, मुलीवर तरी दबाव असणार आहे, तिलाही त्यांच्याकडून थोडेफार पैसे मिळणार आहेत त्यामुळे ती बोलणार नाही. मात्र या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शिक्षक शाळेत उपस्थित राहतात का हे पाहणं गरजेचं आहे. गट शिक्षण अधिकारी असतील किंवा BDO असतील, हे खरं तर इतक्या दुर्गम भागात इतक्या लांब गावांमध्ये ते येऊ शकत नाहीत, तपासत नाहीत, त्याचा गैरफायदा इथले शिक्षक घेत आहेत आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत येत नाहीत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद.